8 मार्च जागतिक महिला दिन। आज सर्वत्र स्त्री शक्तीचा गौरव केला जातो, तिच्या कर्तृत्वाचे गोडवे गायले जातात। पण महाराष्ट्र, भारत आणि जगभरात घडणाऱ्या घटनांकडे पाहताना मनात एक प्रश्न उभा राहतो, खरंच आज स्त्री सुरक्षित आहे का? ज्या भूमीत जिजाऊंनी छत्रपती शिवराय घडवले, ताराराणींनी स्वराज्य टिकवले, अहिल्याबाई होळकरांनी न्यायाचा आदर्श घडवला, सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवली, झाशीच्या राणीने रणांगण गाजवले आणि इंदिरा गांधींनी भारताच्या नेतृत्वाची ताकद जगाला दाखवली। डॉक्टर आनंदीबाई जोशी, सिंधुताई सपकाळ, कल्पना चावला यांसारख्या असंख्य महिलांनी इतिहास घडवला। आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे, पण तरीही बलात्कार, लैंगिक अत्याचार, छेडछाड आणि महिलांवरील हिंसाचाराच्या घटना अजूनही घडत आहेत। महाराष्ट्रातील बदलापूर, मालेगाव सारख्या घटना आणि जागतिक स्तरावरील एप्स्टीन फाईल प्रकरण हेच दाखवतात की प्रश्न अजूनही कायम आहे। म्हणूनच स्त्रीचा सन्मान फक्त एका दिवसापुरता नको, तो प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी हवा। कारण स्त्री हीच जीवनाची निर्माती, संस्कारांची शाळा आणि समाजाच्या भविष्याची आशा आहे। अशा या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रत्येक स्त्रीला सुरक्षितता, सन्मान आणि समानतेची हमी देणारा संवेदनशील समाज घडो हीच अपेक्षा। सर्व माता भगिनींना आणि प्रत्येक स्त्री शक्तीला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।